मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेमध्ये आपल्या विरोधात छगन भुजबळ यांना उमेदवारी देणार होते असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केलाय। भुजबळांनी नकार दिल्यावर आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली असं कोल्हे म्हणाले। त्यांच्या या वक्तव्यामुळे भुवया मात्र उंचावल्या। समोर असलेले महायुतीचे उमेदवार जरी 4 पक्षांमध्ये बेडुकुड्या मारून गेले असले तरी सुद्धा पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते। उमेदवारी खरं तर ही वेगळ्याच ठिकाणी देण्याची माननीय मुख्यमंत्री महोदयांची इच्छा होती आणि जी बातमी मला समोर मीडियातून ऐकायला मिळाली तुषार भाऊ, त्यानुसार छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती, परंतु छगन भुजबळ साहेबांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी पुन्हा एकदा जिथे आधी उद्धव साहेबांना धोका देऊन शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले तिथून त्यांनाही उडी मारून शेवटी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना 2019 मध्ये हिम्मत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभं राहून देत होते, त्यांच्याच वळसणीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।